नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मित्रांनो, इंग्रजी व्याकरणाचा अभ्यास करत असताना आपल्याला काही गोष्टी या नियमित कराव्या लागतात. म्हणजे तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंट या परीक्षेचा अभ्यास करत असो किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करत असो, आपल्याला काही गोष्टी या नियमित सरावाने कराव्याच लागतात. आणि त्यामध्ये इंग्रजी व्याकरण हा जो टॉपिक असा येतो त्यामध्ये काही गोष्टींसाठी प्रॅक्टिस चालत नाही, तर त्या काही गोष्टी लक्षात ठेवून प्रॅक्टिस करावी लागते. म्हणजे फक्त सराव करायचा नाही आहे, तर आपल्याला योग्य फॉर्म्युले सोबतच योग्य टिप्स जे आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहे आणि त्यावर काम करायचं आहे, त्यावर काय करायचं आहे ते प्रेझेंट करायचं आहे. तर त्यासाठी जो आजचा आपला टॉपिक आहे तो आहे आयदर ऑर अँड नायदर नॉरचा. म्हणजे इंग्रजी ग्रामरमधला आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे आयदर ऑर आणि नायदर नॉर, म्हणजे हे किंवा ते किंवा काहीच नाही. ठीक आहे, हेही नाही आणि तेही नाही. अशा प्रकारे आजचा जो आपला टॉपिक आहे तो आपण सुरू करतोय. आणि आयदर ऑरचा अर्थ होतो मित्रांनो, आयदर ऑरचा जर प्रत्यक्ष अर्थ बघायचा झाल्यास हे किंवा ते, म्हणजे मला हे पाहिजे किंवा हे पाहिजे असा याचा नेमका अर्थ होतो. तर याचे काही फॉर्म्युले आहे मित्रांनो, छोटे छोटे फॉर्म्युले आहे, ते तुम्ही लक्षात ठेवू शकता. किंवा जर तुम्ही नाही लक्षात ठेवले, तुम्ही जर एक्झाम्पल्सवरून सुद्धा हे फॉर्म्युले किंवा एक्झाम्पल्सवरून सुद्धा तुम्हाला लगेच कळून येईल की याचा नेमका अर्थ काय होतो. टॉपिक छोटासा आहे परंतु इम्पॉर्टंट आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जर तुम्ही परीक्षेचा अभ्यास करत असाल, स्टेट गव्हर्नमेंटमध्ये तर विचारण्याची चान्सेस फार कमी आहे. विचारू शकता असं नाही की विचारणार नाही, परंतु चान्सेस कमी आहे. परंतु जर तुम्ही सेंट्रल लेवलच्या कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुमच्यासाठी आयदर ऑर आणि नायदर नॉर हा टॉपिक करणं गरजेचं आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊया की आयदर ऑर आणि नायदर नॉर हा नेमका टॉपिक कसा आहे. बघा, आयदर ऑरचा जर नेमका अर्थ काढायचा झाल्यास, आयदर ऑरचा जर मी नेमका अर्थ काढायचा झाल्यास, तर आयदर ऑर म्हणजे काय होईल, तर हे किंवा ते, म्हणजे हे किंवा ते होईल. तर आयदर ऑरचे 4 रूल्स आहे मित्रांनो. आयदर ऑरचे काय 4 रूल्स आहे. तर कोणता रूल आहे, पहिला जो रूल आहे तो म्हणजे हे सेंटेन्स नेहमी पॉझिटिव्ह असेल. हे सेंटेन्स काय असेल, नेहमी पॉझिटिव्ह असेल. म्हणजेच काय, तर अफर्मेटिव्ह सेंटेन्स असेल. हे निगेटिव्ह सेंटेन्स असणार नाही. ठीक आहे, हे काय असेल, निगेटिव्ह सेंटेन्स असणार नाही. हे काय असेल, नेहमी पॉझिटिव्ह सेंटेन्स असेल, अफर्मेटिव्ह सेंटेन्स असेल. ठीक आहे, त्यानंतर रिपीटेड वर्ड्स यामध्ये येणार नाही. रिपीटेड वर्ड्स जे असतात, पुन्हा पुन्हा येणारे जे शब्द असतात ते यामध्ये येणार नाही. म्हणजे आयदर ऑरमध्ये ते शब्द पुन्हा पुन्हा वापरल्या जाणार नाही. त्यानंतर आहे टू ऑप्शन बिटवीन टू ऑर बोथिंग. म्हणजे एकापेक्षा जेव्हा जास्त गोष्ट मला सांगायची असते, एकापेक्षा जास्त ऑप्शन्स मला द्यायचे असतात, त्यावेळी मी हे वापरू शकतो. म्हणजे काय वापरू शकतो, आयदर ऑर वापरू शकतो. कधी तर ज्यावेळी मला एकापेक्षा जास्त ऑप्शन्स द्यायचे असतात, एकापेक्षा जास्त गोष्टीला सांगायचं असतं, त्यावेळी मी आयदर ऑर वापरू शकतो. आणि टू थिंग आर कनेक्टेड स्ट्रक्चरली, म्हणजे एक स्ट्रक्चर वाईज हे दिलेलं असतं, दोन गोष्टींना कनेक्ट केलेलं असतं आयदर ऑरच्या माध्यमातून. ठीक आहे, यामध्ये ऑरला तुम्ही कंजक्शन सारखाही वापरू शकता. ऑरला काय करू शकता, तुम्ही कंजक्शन सारखाही वापरू शकता. यामध्ये आयदर ऑरचा आपला नेमका अर्थ काय निघाला, तर आयदर ऑरचा नेमका अर्थ होतो हे किंवा ते. ठीक आहे, हे किंवा ते. आणि याचं बाबा 4 रूल्स कोणते आहेत, तर पहिला रूल असा आहे की ते नेहमी पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये येतं, त्यामध्ये निगेटिव्ह गोष्ट असणार नाही. ठीक आहे, त्यानंतर यामध्ये 2 सेंटेन्सला किंवा 2 शब्दांना कनेक्ट केल्या जातं. काय केलं जातं, 2 शब्दांना कनेक्ट केलं जातं. तिसरं आहे की रिपीटेड वर्ड यामध्ये नसतात. म्हणजे पुन्हा पुन्हा येणारे शब्द, एकच शब्द पुन्हा पुन्हा वापरला जाणार नाही. ठीक आहे, किंवा एका शब्दाचा वेगळा अर्थ काढून त्याला पुन्हा वापरला जाणार नाही. त्याला 2 शब्द हे वेगळेच दाखवले जातील, ऑरच्या माध्यमातून हे वेगळेच दाखवले जातील. आणि टू थिंग कनेक्टेड स्ट्रक्चरली हे दिलेलंच आहे. तर आपण याचे एक्झाम्पल्स बघूया, म्हणजे तुम्हाला लगेच कळून येईल. बघा, इथे पहिलं एक्झाम्पल दिलेलं आहे, वी मे व्हिजिट आयदर ऑस्ट्रेलिया ऑर अमेरिका. इथे ऑरने जोडलेलं आहे आणि आयदर, म्हणजे मी ऑस्ट्रेलियाला सुद्धा व्हिजिट करू शकतो किंवा अमेरिकेला सुद्धा. ठीक आहे, वी मे व्हिजिट आयदर ऑस्ट्रेलिया ऑर अमेरिका, म्हणजे दोघांसाठी ही पॉसिबिलिटी दर्शवली आहे. ऑस्ट्रेलियासाठी सुद्धा पॉसिबिलिटी दर्शवली आहे आणि अमेरिकेसाठी सुद्धा मित्रांनो पॉसिबिलिटी दर्शवली आहे. म्हणजे काय, तर मला हे सुद्धा म्हणजे शक्यता दर्शवलेली आहे दोन्ही गोष्टींची. ठीक आहे, ज्यामध्ये दोन्ही गोष्टींची शक्यता दर्शवल्या जाते त्यामध्ये आपण आयदर ऑरचा वापर करू शकतो. ठीक आहे, ज्यामध्ये दोन्ही गोष्टींची शक्यता दर्शवल्या जाते. जर तेच सेंटेन्स मला निगेटिव्ह फॉर्मॅटमध्ये सांगायचं असेल तर मी काय वापरेल, नायदर नॉर वापरेल. म्हणजे मला हेही नको आणि तेही नको. ठीक आहे, परंतु मला दोन्ही गोष्टींची शक्यता आहे, मी दोन्ही गोष्टींकडे जाऊ शकतो किंवा कोणत्याही एका गोष्टीकडे जाऊ शकतो, पण हे पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे, तर त्याला मी काय करेल, त्याला मी आयदर ऑरमध्ये वापरेल. त्याला मी काय करेल, त्याला आयदर ऑरमध्ये वापरेल. बघा, सेकंड सेंटेन्स बघूया. रोहित कॅन हॅव आयदर टी ऑर कॉफी. म्हणजे काय, तर रोहित कॅन हॅव आयदर टी म्हणजे चहाबद्दलही बोलल्या गेलेलं आहे आणि कॉफीबद्दलही बोलल्या गेलेलं आहे. ठीक आहे, तर म्हणजे इथे काय केलेलं आहे, आपण ऑरच्या माध्यमातून यांना वेगवेगळं केलेलं आहे. ऑरच्या माध्यमातून यांना एक डिवायडेशन दिलं आहे, कंजक्शनच्या माध्यमातून डिवायडेशन दिलेलं आहे. परंतु आयदर इथे शब्द आलेला आहे, म्हणजे याची सुद्धा पॉसिबिलिटी आहे आणि याची सुद्धा पॉसिबिलिटी आहे, दोघांची आहे. जर मी फक्त ऑर वापरला असतं तर मला हे किंवा हे यापैकीच सांगावं लागलं असतं. ठीक आहे, मला एक कॅन्सल करावं लागलं असतं आणि दुसऱ्याला प्रमोट करावं लागलं असतं. ठीक आहे, मला एक कॅन्सल करावं लागलं असतं, दुसऱ्याला प्रमोट करावं, किंवा दुसरं कॅन्सल करावं लागलं असतं तर पहिल्यालाच प्रमोट करावं लागलं असतं. परंतु मला जर दोन्ही गोष्टींची पॉसिबिलिटी दाखवायची आहे, मला दोन्हीकडे जायचं आहे. ठीक आहे, मी आता सांगू नाही शकत, परंतु मला दोन्हीकडे जायचं आहे, त्यावेळेस मी काय वापरेल, तेव्हा मी आयदर ऑर वापरेल. फक्त ऑर वापरणार नाही, त्यावेळेस मी काय वापरेल, आयदर ऑर वापरेल.
ठीक आहे. त्यानंतर तिसरं सेंटेन्स बघूया. बघा तिसऱ्या सेंटेन्सवरून तुम्हाला लगेच कळून येईल. यू मे आयदर व्हिजिट मी इन अ गार्डन ऑर ॲट होम. म्हणजे मी घरीही भेटू शकतो आणि गार्डनमध्येही. ठीक आहे. यू मे व्हिजिट मी इन अ गार्डन ऑर ॲट होम. म्हणजे काही ती पॉसिबिलिटी दोन्ही शब्दांची दाखवली आहे. गार्डनची सुद्धा दाखवलेली आहे आणि होमची सुद्धा दाखवलेली आहे. म्हणजे काय तर मला एकच गोष्ट कॅन्सल करून चालणार नाही. मला दोन्ही गोष्टींची पॉसिबिलिटी ते दाखवायची आहे. म्हणून मी काय करेल, मी ते आयदर वापरेल. बघा इथे आयदर कुठे वापरलेलं आहे, इथे वापरलेलं आहे. आयदर कुठे वापरलेलं आहे, इथे. म्हणजे काय तर ॲक्च्युली शब्दांच्या समोर वापरलं नाही तरी चालेल. ठीक आहे. शब्दांच्या समोर वापरलं तरीही चालेल आणि शब्दांच्या समोर नाही वापरलं तरी चालेल. परंतु ते सेंटेन्स जिथून स्टार्ट होते, ठीक आहे. यू मे हा तर आपण याला सब्जेक्ट पकडूया, पण हे सेंटेन्स जिथून चालू होते, व्हिजिट मी इन अ गार्डन, ठीक आहे. जो उद्देश आहे, व्हिजिटचा जो उद्देश आहे तो जिथून चालू होते त्याच्या आधीही तुम्ही आयदर वापरू शकता. म्हणजे आयदर ऑर मला कुठे वापरायचं आहे, तर ज्याच्या उद्देश जिथून चालू होतो, ठीक आहे. उद्देश जिथून चालू होतो. आता यू मे व्हिजिट ऑस्ट्रेलिया, इथे ऑस्ट्रेलिया दिलेला आहे आणि इथे अमेरिका दिलेला आहे. आता यामध्ये जरी व्हिजिट इथे शब्द येत असला, बघा इथे व्हिजिट इथे शब्द येत असला, परंतु मी एखाद्या देशाबद्दल बोलतोय, ठीक आहे. मी एखाद्या पर्टिक्युलर देशाबद्दल बोलतोय जो युनिक आहे, ठीक आहे. जो युनिक आहे त्याच्याबद्दल बोलतोय, तर मला काय करायचं, तो शब्द म्हणजे त्या दोन शब्दांपुढे आयदर ऑर वापरायचा आहे. म्हणजे जो पहिला जो शब्द आहे त्याच्यापुढे आयदर आणि जो दुसरा शब्द आहे त्याच्यापुढे ऑर वापरायचा आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की मी इथे आयदर वापरू शकत नाही, ठीक आहे. मी इथे आयदर वापरू शकत नाही याचा अर्थ असा होत नाही, ठीक आहे. मी इथेही आयदर वापरू शकतो, परंतु जेव्हा एखाद्या पर्टिक्युलर मोठ्या गोष्टींबद्दल जर मी बोलत असेल तर मी काय करेल, मी त्या पर्टिक्युलर शब्दांसमोरच आयदर वापरेल, ठीक आहे. जर मी एखाद्या अर्थ, प्लुटो अशा जर ग्रहांबद्दल किंवा जी गोष्ट युनिक आहे त्यांच्याबद्दल बोलत असेल तर मी आयदर हा शब्द कुठे वापरेल, त्या पर्टिक्युलर शब्दांसमोर वापरेल. परंतु गार्डन, होम अशासारख्या कॉमन शब्दांसमोर वापरायचं असेल तर मी काय करेल, मी आधी सेंटेन्स जिथून चालू होते किंवा उद्देश जिथून चालू होतोय ना त्याच्यासमोर मी हा आयदर शब्द वापरेल, ठीक आहे. त्यानंतर पुढचं वाक्य बघूया. बघा आयदर राहुल और समीर, ठीक आहे. आयदर राहुल और समीर विल अटेंड द मीटिंग, ठीक आहे. आता आयदर हा शब्द अशी आवश्यकता नाही की तुम्ही मधातच घ्या, ठीक आहे. आयदर हा सुरुवातीला सुद्धा येऊ शकतो, कारण की आपल्याला जी दोन गोष्टींची पॉसिबिलिटी आहे ती सुरुवातीला येऊ शकते आणि एंडिंगला येऊ शकते किंवा मधातही येऊ शकते, ठीक आहे. म्हणून अशी आवश्यकता नाही की ते मधात किंवा एंडिंगलाच येईल, सुरुवातीला सुद्धा येऊ शकतं. आयदर और हा शब्द सुरुवातीला सुद्धा येऊ शकतो. म्हणून इथे दिलेला आहे आयदर राहुल और समीर. बघा दोघांची पॉसिबिलिटी दाखवलेली आहे मीटिंग अटेंड करण्याची, ठीक आहे. कोणाबद्दल एकाबद्दलच सांगितलेलं नाही की राहुलच मीटिंग अटेंड करणार किंवा समीरच मीटिंग अटेंड करणार, दोघांबद्दलही पॉसिबिलिटी दाखवलेली आहे. म्हणून इथे काय म्हटलेलं आहे, आयदर राहुल और समीर विल अटेंड द मीटिंग. म्हणून मित्रांनो आयदर ऑर बद्दल लक्षात ठेवण्याच्या गोष्टी या आहेत की बघा आयदर ऑरचा नेमका अर्थ काय होतो की हे किंवा ते, परंतु दोन्ही गोष्टींची जेव्हा पॉसिबिलिटी राहते, ठीक आहे. हे सुद्धा करायचं आहे आणि हे सुद्धा करायचं आहे, परंतु दोन्ही गोष्टीची पॉसिबिलिटी आहे. मला फक्त हेच करायचं आहे असं म्हटलेलं नाही, ठीक आहे. किंवा मला पर्टिक्युलर हीच गोष्ट करायची असं म्हटलेलं नाही, ठीक आहे. मला ही सुद्धा करायची, ही सुद्धा करायची, याची शक्यता आहे, याची काय पॉसिबिलिटी आहे. जर फक्त पर्टिक्युलर हीच गोष्ट करायची असेल तर मी फक्त ऑर वापरला असतं, मला आयदर वापरण्याची गरज नाही. काय करायचं आहे, मला आयदर वापरण्याची गरज नाही, परंतु मला ही गोष्ट सुद्धा वापरायची आणि ही गोष्ट सुद्धा वापरायची आहे. त्यासाठी मी काय वापरेल, त्यासाठी मी आयदर ऑर वापरेल. आणि आयदर ऑर बाबत चार गोष्टी ज्या लक्षात ठेवायच्या ते म्हणजे पहिलं तर आयदर ऑर हा शब्द हा नेहमी पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये, म्हणजे आपण जे चार एक्झाम्पल्स बघितले त्यामध्ये कुठेही तुम्हाला निगेटिव्ह वर्ड्स आढळून येणार नाही, ठीक आहे. नो, नेवर, नायदर यासारखे निगेटिव्ह वर्ड्स तुम्हाला यामध्ये आढळणार नाही किंवा ही गोष्ट किंवा ही सेंटेन्स निगेटिव्ह आढळणार नाही, ठीक आहे. त्यामुळे आयदर ऑरचा मतलब पहिलं जे आपला रूल पडतो तो असा की अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे पॉझिटिव्ह सेंटेन्समध्येच आयदर ऑरचा वापर होईल. त्यानंतर यामध्ये रिपीटेड वर्ड असणार नाही, पुन्हा पुन्हा एकच शब्द मी पुन्हा पुन्हा वापरणार नाही. अमेरिकेला मी एक वेळा वापरत असेल मी त्याला पुन्हा पुन्हा रिपीट करणार नाही, ठीक आहे. मला एक वेळा अमेरिका वापरलेला आहे त्यानंतर ऑर करून मी दुसरा शब्द वापरेल, म्हणजे अमेरिका ऑर अमेरिका मी असं तर कधीच करणार नाही, ठीक आहे. त्यामुळे आयदर ऑरचा आपला दुसरा रूल काय पडतो, ते रिपीटेड वर्ड्स अवॉइड केला जाईल, रिपीटेड वर्ड्स मी घेणार नाही. त्यानंतर तिसरा रूल काय पडतो की टू ऑप्शन्स बिटवीन टू ऑर मोर थिंग, म्हणजे आयदर ऑरचा नेमका उद्देश काय आहे तर दोन गोष्टींमधलं मध्य दाखवण्यासाठी, दोन गोष्टींमधला फरक दाखवण्यासाठी छोट्या अर्थाने, ठीक आहे. दोन गोष्टींमधली शक्यता दाखवण्यासाठी. म्हणून काय म्हटलेलं आहे, पहिला रूल काय सांगतो पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये येईल, दुसरा रूल काय सांगतो की रिपीटेड वर्ड्स येणार नाही, तिसरा रूल काय सांगतो की दोन गोष्टींमध्ये मी डिवायडेशन दाखवेल, ठीक आहे. दोन गोष्टींमध्ये मी अंतर दाखवेल. आणि चौथा रूल काय सांगतो की ज्या दोन गोष्टी आहेत त्या एक स्ट्रक्चर वाईज कनेक्ट केल्या जाईल, ठीक आहे. स्ट्रक्चर वाईज, स्ट्रक्चर कोणता आहे आयदर, मग तो शब्द, त्याच्यानंतर ऑर आणि मग दुसरा शब्द, ठीक आहे. आणि हे जे दोन शब्द आहे म्हणजे आयदर नंतर येणारा शब्द आणि ऑर नंतर येणारा शब्द यामध्ये सिमिलॅरिटी असली पाहिजे, ठीक आहे. हे वर्ड रिपीट नसले पाहिजे परंतु यामध्ये सिमिलॅरिटी असली पाहिजे. म्हणजे जर मी इथे एका देशाबद्दल बोलतोय तर दुसरीकडे मी देशाबद्दलच बोलेल, ठीक आहे. एखाद्या ठिकाणाबद्दल बोलतोय, जसं मी तिसरं एक्झाम्पल आपण बघितलं गार्डन आणि होम, ठीक आहे. इथे गार्डनच्या एखाद्या ठिकाणाबद्दल बोलतोय तर दुसरीकडेही मी एका ठिकाणाबद्दलच बोलेल, ठीक आहे. त्याच्यानंतर जर पहिलं एक्झाम्पल बघितलं त्यामध्ये म्हणजे आयदरच्या नंतर मी एखाद्या देशाबद्दल बोलतोय तर ऑरच्या नंतर मी दुसऱ्या एखाद्या देशाबद्दलच बोलेल, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपलं हे आयदर ऑरचं
सेक्शन आयदर ऑरचं जे सेक्शन आहे ते इथे संपलेलं आहे. आता आपण बघूया नायदर नॉरचा अर्थ काय होतो. ठीक आहे, नायदर नॉर आपण जसं आयदर ऑरचा अर्थ बघितला म्हणजे हे सुद्धा आणि ते सुद्धा, तर नायदर ऑरचा अर्थ काय होईल तर हे सुद्धा नाही आणि ते सुद्धा नाही. ठीक आहे, मला हेही गोष्ट नको आणि तेही गोष्ट नको, म्हणजे दोन्ही गोष्टींसाठी मी निगेटिव्हिटी दाखवेल. ठीक आहे, दोन्ही गोष्टींसाठी मी नकारात्मकता दाखवेल की मला हेही नको आणि तेही नको. ठीक आहे, म्हणून इथे नायदर नॉरचा अर्थ काय होतो, मला हेही नको आणि तेही नको. आणि याचे सुद्धा 4 रूल्स पडतात मित्रांनो. तर पहिला रूल तोच आहे जो तिथे होता आयदर ऑरमध्ये. काय होतं तर पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये असेल, तर नायदर नॉरचा काय असेल तर तो निगेटिव्ह सेंटेन्समध्ये असेल. नाहीतर नॉर काय होईल, ऑलवेज यूज इन अ निगेटिव्ह सेंटेन्स, म्हणजे काय नकारात्मक गोष्ट जी असते नकारात्मक सेंटेन्समध्ये नायदर नॉरचा वापर होईल. त्यानंतर काय रिपीटेड वर्ड्स आर अवॉइडेड. बघा याच्यात सुद्धा रिपीटेड वर्ड जे पुन्हा पुन्हा येणारे शब्द आहे ते अवॉइड केले जाईल. आता हे का अवॉइड केलं जातात तर बघा नॉर किंवा ऑर, ठीक, नॉर किंवा ऑर याने जेव्हा मी एखाद्या गोष्टीचं डिवायडेशन करतो, ठीक आहे, मी एखादी गोष्ट वेगळी वेगळी दाखवतो, तर त्याचा नेमका उद्देश काय असतो ऑर आणि नॉर लिहिण्याचा, की ही गोष्ट वेगळी आहे, ही गोष्ट वेगळी आहे, जरी त्यांची सिमिलॅरिटी असली. ठीक आहे, म्हणजे हा सुद्धा देश असला, हा सुद्धा देश असला, परंतु हा देश आहे. ठीक आहे, त्यामुळे हा सुद्धा देश आहे. ठीक आहे, अशा प्रकारे यामध्ये सिमिलॅरिटी दाखवली जाते. म्हणून यामध्ये फक्त यामध्ये रिपीटेड वर्ड्स घेतले जात नाही. म्हणजे जर मी इथे अमेरिका लिहित असेल तर मला पुन्हा अमेरिका लिहिण्याची गरज नाही, मला देश एकच दाखवावा लागेल. म्हणजे जर मी इथे देशाबद्दल बोलतोय तर पुढे सुद्धा देशाबद्दलच बोलावं लागेल ऑर किंवा नॉट नंतर. परंतु मला इथे जर मी देशाबद्दल बोलतोय तर दुसरीकडे मला एखाद्या वस्तूबद्दल बोलून चालणार नाही. ठीक आहे, ऑर किंवा नॉट नंतर मला वस्तूबद्दल बोलून चालणार नाही. म्हणून काय म्हटलं आहे, रिपीटेड वर्ड्स आर अवॉइडेड इन दिस सेंटेन्स, म्हणजे अवॉइड केल्या जातात, ते लिहिल्या जात नाही. ठीक आहे, त्यानंतर इंडिकेट 2 निगेटिव्ह थिंग्स, यामध्ये काय करतात 2 निगेटिव्ह थिंग्स दिल्या जातात. ठीक आहे, 2 काय दिल्या जातात निगेटिव्ह थिंग्सबद्दल बोलल्या जातं. मला म्हणजे हेही नको आणि तेही नको. ठीक आहे, आयदर ऑरचा काय होतो, मला हेही पाहिजे आणि तेही पाहिजे, परंतु नायदर नॉरचा अर्थ काय होतो, मला हेही नको आणि तेही नको. म्हणून इथे दिलेलं आहे इंडिकेट 2 निगेटिव्ह थिंग्स. इंडिकेट काय केलेलं आहे 2 निगेटिव्ह थिंग्स. आणि 2 थिंग्स आर कनेक्टेड स्ट्रक्चरली. बघा इथे सुद्धा ज्या थिंग्स असतात म्हणजे ज्या गोष्टी असतात त्या स्ट्रक्चर वाईज कनेक्ट केल्या जातात. म्हणजे नायदर नंतर एक शब्द येईल, त्यानंतर नॉर येईल आणि मग शब्द येईल. असं नाही की तुम्ही नायदर इथे लिहिलं त्यानंतर नॉर लिहिलं आणि मग 2 शब्द लिहिले, असं चालणार नाही. त्याचं एक स्ट्रक्चर आहे ते तुम्हाला फॉलो करावं लागेल. म्हणून मित्रांनो याचे एक्झाम्पल्स बघूया. बघा आय कॅन नायदर ईट नॉर ड्रिंक इन दिस सिच्युएशन. बघा मी खाऊ सुद्धा शकत नाही आणि पिऊ सुद्धा शकत नाही या सिच्युएशनमध्ये. ठीक आहे, त्यामध्ये काय दोन्ही गोष्टींना नकारात्मकता दाखवलेली आहे, म्हणजे दोन्ही गोष्टींसाठी निगेटिव्हिटी दाखवलेली आहे. म्हणजे मी खाणार सुद्धा नाही आणि पिणार सुद्धा नाही, याबद्दल दोन्ही गोष्टीत काय दाखवलेली नाही, नकारात्मकता दाखवलेली आहे. म्हणजे मला हे सुद्धा नको आणि ते सुद्धा नको. त्यानंतर बघा रिया वॉज अ नायदर टायर्ड नॉर बोर्ड. काय दिलेलं आहे, रिया वॉज अ नायदर टायर्ड, म्हणजे ती थकलेली सुद्धा नाही आणि बोर सुद्धा झालेली नाही. ठीक आहे, ती थकलेली सुद्धा नाही आणि बोर सुद्धा झालेली नाही, म्हणजे मला दोन्ही गोष्टीत काय दाखवायचे, निगेटिव्हिटी दाखवायची, म्हणजे काय तर नकारात्मकता दाखवायची आहे. म्हणून इथे दिलेलं आहे रिया वॉज अ नायदर टायर्ड नॉर बोर्ड. ठीक आहे, त्यानंतर तिसरं एक्झाम्पल बघूया. बघा जसं मी आयदर ऑरमध्ये सांगितलं होतं की आयदर ऑर हा शब्द सुरुवातीलाही यूज होऊ शकतो, मधातही येऊ शकतो आणि शेवटीही यूज होऊ शकतो. म्हणजे सब्जेक्टच्या ठिकाणी यूज होऊ शकतो, त्यानंतर मी जर एखाद्या मधात लिहित असेल तरी यूज होऊ शकतो आणि ऑब्जेक्टच्या ठिकाणी यूज होऊ शकतो. त्याचप्रमाणे नायदर नॉर याचा सुद्धा मी सुरुवातीलाही यूज करू शकतो, शेवटी आणि मधात तिन्ही ठिकाणी मी याचा यूज करू शकतो. पण मोस्टली याचा जो यूज आहे नायदर नॉर किंवा आयदर ऑरचा, तो एक तर सुरुवातीला होतो नाही तर ऑब्जेक्टच्या ठिकाणी होतो. मधात तर टाळल्या जातो, परंतु सुरुवातीला नाही तर ऑब्जेक्टच्या ठिकाणी नक्की याचा यूज होतो. ठीक आहे, तर नायदर माय ब्रदर नॉर माय सिस्टर लाईक टू गो देअर. ओके, नायदर माय ब्रदर, नायदर माय ब्रदर म्हणजे माझा भाऊ सुद्धा नाही आणि माझी बहीण सुद्धा नाही. ठीक आहे, म्हणजे काय दोन्ही गोष्टी नकारात्मक दाखवलेली आहे, दोन्ही गोष्टींना निगेटिव्हिटी दाखवलेली आहे. म्हणजे माझी बहीण सुद्धा नाही आणि भाऊ सुद्धा नाही, या दोन्ही गोष्टीत निगेटिव्हिटी दाखवलेली आहे. त्यानंतर बघा नायदर रवी नॉर अमित कुड अटेंड द मीटिंग. नायदर रवी, बघा रवी सुद्धा नाही आणि अमित सुद्धा नाही, म्हणजे दोघांबाबतही काय केलेलं आहे, नकारात्मकता दाखवलेली आहे. म्हणजे मीटिंग अटेंड करणार नाही, रवी सुद्धा नाही आणि अमित सुद्धा नाही, दोघेही मीटिंग अटेंड करणार नाही. तर हे होते मित्रांनो आपले आयदर ऑर आणि नायदर नॉरचे काही प्रश्न किंवा काही एक्झाम्पल्स, त्याचे काही रूल्स होते. तर आपण हे शॉर्टकटमध्ये एक छोट्याशा काही मिनिटांमध्ये समजून घेऊया. बघा आयदर ऑर जे आपण बघितलं आणि दुसरं बघितलं आपण नायदर नॉर. आयदर ऑर आणि नायदर नॉर याबाबत पहिला रूल काय ठरला आयदर ऑरचा, की पहिल्या रूलमध्ये सांगितलेलं आहे की हे नेहमी पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये येईल, आणि नायदर नॉरचा पहिला रूल काय ठरला तर हे नेहमी निगेटिव्ह सेंटेन्स राहील. ठीक आहे, आयदर ऑरचा अर्थ काय होतो की हे सुद्धा आणि ते सुद्धा. नायदर नॉरचा अर्थ काय होतो, हे सुद्धा नाही पाहिजे आणि ते सुद्धा नाही पाहिजे. ठीक आहे, दोन्ही गोष्टी नकारात्मक दाखवली आहे नायदर नॉरमध्ये, आणि आयदर ऑरमध्ये दोन्ही गोष्टींमध्ये पॉझिटिव्हिटी दाखवलेली आहे. त्यानंतर आयदर ऑरचा दुसरा रूल काय होता, यामध्ये रिपीटेड वर्ड्स येणार नाही.
ठीक आहे. रिपीटेड वर्ड हे काय केले जाईल, अवॉइड केले जाईल. आर ए रिपीटेड वर्ड्स अवॉइड केले जाईल. त्यानंतर यामध्ये सुद्धा नायदर नॉरमध्ये सुद्धा काय दिलेलं होतं, रिपीटेड वर्ड्स हे अवॉइड केले जातील, रिपीटेड वर्ड्स येणार नाही. ठीक आहे. यानंतर काय केलेलं होतं, यामध्ये 2 पॉझिटिव्ह गोष्टी जोडल्या जातील. ठीक आहे. 2 पॉझिटिव्ह गोष्टी यामध्ये जोडल्या जातील, 2 पॉझिटिव्ह गोष्टी जोडल्या जातील. आणि नायदर नॉरमध्ये काय होतं, 2 निगेटिव्ह गोष्टी जोडल्या जातील. बघा, 2 निगेटिव्ह गोष्टी जोडल्या जातील, यामध्ये काय होतं, 2 पॉझिटिव्ह गोष्टी जोडल्या जातील. आणि जो चौथा त्याचा रूल होता की एक स्ट्रक्चर वाईज कनेक्ट केलं जाईल. एक स्ट्रक्चर राहील, म्हणजे पहिले आयदर येईल, त्यानंतर एक शब्द येईल, मग ऑर येईल आणि त्यानंतर एक शब्द येईल. त्याचप्रमाणे नायदर नॉरचा काय होतं, तर नायदर येईल, त्यानंतर एक शब्द येईल, त्यानंतर पुन्हा नॉर येईल आणि त्यानंतर एक शब्द येईल. तर अशा प्रकारे हे स्ट्रक्चर वाईज कनेक्ट केलं जाईल, आयदर ऑर असो किंवा नायदर नॉर असो. तर तुम्हाला इथे फक्त लक्षात काहीच गोष्टी ठेवायचं आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. बघा, एन आहे निगेटिव्ह लक्षात ठेवा आणि आयदर ऑरसाठी तुम्ही पॉझिटिव्ह लक्षात ठेवा. रिपीटेड वर्ड्स दोन्हीसाठी सेम आहे, म्हणजे रिपीटेड वर्ड्स पुन्हा पुन्हा येणार नाही. त्यानंतर पॉझिटिव्ह घ्यायचं आहे आणि इथे निगेटिव्ह घ्यायचं आहे. आणि आयदर ऑर म्हणजे काय होईल, एक स्ट्रक्चर वाईज इथे प्रेझेंट केलं जाईल. हे सुद्धा काय, नायदर नॉर सुद्धा एका स्ट्रक्चर वाईज प्रेझेंट केलं जाईल. तर मित्रांनो, हे होते आपले आयदर ऑर आणि नायदर नॉरचे काही क्वेश्चन. तर हे छोटंसं टॉपिक होतं, कदाचित तुम्हाला समजलं असेल. फारच छोटं आहे, म्हणजे काहीच नसल्यासारखं आहे. तरी तुम्हाला आणखी कोणत्या टॉपिकवर जर व्हिडिओ वगैरे हवे असल्यास, इंग्रजी असो, मराठी व्याकरण असो किंवा सिव्हिल सर्व्हिसेसचा अभ्यास करताना कोणत्याही टॉपिकवर व्हिडिओ हवे असल्यास तुम्ही आम्हाला कळवा, आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे कळवा. आम्ही नक्कीच एक नवीन व्हिडिओ किंवा एक नवीन तुम्ही दिलेल्या सब्जेक्ट्सवर किंवा तुम्ही दिलेल्या टॉपिकवर घेऊन येण्याचा प्रयत्न करू. सोबतच तुम्हाला करंट अफेअरवर सुद्धा व्हिडिओ हवे असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आम्ही नक्की त्यावर व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करू. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये मित्रांनो. खूप खूप धन्यवाद.